इथं पण आम्ही फिरतोय. आता नगरपालिका महापालिका वगैरेच्या निवडणुकीमध्ये आणखीन काहीतरी तुम्हाला भूलथापा देणार आणि परत तुम्ही त्याला मतदान करणार. म्हणजे कर्जमुक्ती कधी करणार? आम्ही करणार आहोत जून मध्ये. मग तुम्ही काय म्हणणार? अरे बाबा जून मध्ये कर्जमुक्ती होणार आहे, राहू दे ना, आहे ते बरं आहे. जेव्हा हे त्यांनी जे भाषण केलं की आमचं सरकार आलं म्हणजे भाजप सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमुक्ती करू, तेव्हा तुम्हाला अशी काही पसंती दिली होती का तुम्ही या तारखेला नाही तर तुमच्या सोयीप्रमाणे मतदान करा? नाही, एक तारीख ठरवली, या तारखेला मतदान करा, त्याच्यानंतर आम्ही कर्जमुक्ती करतो. तुम्ही केलं मतदान, पण मतदान केल्यानंतर आता जेव्हा विचारताय तेव्हा आता ते 55% योग्य वेळेला आम्ही तुमचं कर्ज माफ करू, ती योग्य वेळेला घेणार ते नाही. जर माझा शेतकरी आज मरत असेल तर तो मरत असताना आधार नाही देणार, तर तो मेल्यानंतर तुमचं सगळं घेऊन गेलं अँब्युलन्स काढायचं काय काढायचं काय? त्याच अँब्युलन्समध्ये तुम्हाला एवढं परत पाठवावं लागेल आम्हाला. ज्या वेळेला जखम होते किंवा ज्या वेळेला आजार होतो तेव्हाच इलाज करावा लागतो, नाहीतर जून मध्ये कशाला करताय? म्हणून आम्ही या सरकारला आपण जे धनावाद म्हणतो ते एवढ्यासाठी म्हणतोय. मोदीजी म्हणाले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार. किती शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झाले मला सांगा? आणि त्यावेळेला एका चॅनलने दाखवलं. म्हणजे आज मी जसं तुमच्याशी प्रत्यक्ष येऊन बोलतोय तसं पंतप्रधानांनी एक कार्यक्रम आज सुद्धा करत असतील. मी काय बघत नाही त्याचा कार्यक्रम. मन की बात सुद्धा अजूनही चालू असेल किंवा नसेल कल्पना नाही, पण एक कार्यक्रम केला गेला होता आणि त्याच्यात एक आदिवासी महिला टीव्हीवरती दाखवली. असं सगळ्या महिलांना बोलवलं आणि एका आदिवासी महिलांनी सांगितलं, मोदीजींनी विचारलं की अरे बहिणा सगळी माता बैठी या बहिणी बैठी आहे, किती लोकांचं उत्पन्न दुप्पट झालंय? एका महिलेने हात वर केला. मग त्याच्यासमोर टीव्ही कॅमेरा नेला, माईक नेला आणि विचारलं त्यांना. तर तिने सांगितलं माझी डाळिंबाची बाग आहे, अमुक साली माझं एवढं उत्पन्न होतं, अमुक आता तुम्ही आल्यानंतर माझं उत्पन्न दुप्पट झालंय. सगळ्यांनी टाळ्या बोलवल्या. आणि आपल्याला सुद्धा काय वाटलं, अरे महिला आहे त्यातून आदिवासी आहे, ही खोटं कशाला बोलेल? हे एका चॅनलने काय केलं, मला वाटतं पुण्यापासून वाजपेयी त्या चॅनलचं बंद झालं. त्यांनी पाठपुरावा केला की अरे खरंच कौतुकाची गोष्ट आहे. मग त्यांनी तो मागोवा घेतला, त्या महिलेचा शोध घेतला की महिला ज्या गावात होती त्या गावामध्ये त्याची टीम पाठवली आणि वस्तुस्थिती अशी होती की त्या महिलेची बागच नव्हती. एवढंच नाही, गावकऱ्यांनी विचारलं की दादा तुमचं काय? मग त्या गावकऱ्यांनी सांगितलं की काही दिवसापूर्वी एक केंद्राची टीम आमच्या गावात आली आणि त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यांनी आम्हाला विचारलं की आपको प्रधानमंत्री इससे बात करनी है. आता तुम्हाला जर ते विचारलं तर तुम्ही काय सांगणार? हाँ करनी है. मग अगर बात करनी है तो कुछ तो थोडी ट्रेनिंग करनी पडेगी, दे दो ट्रेनिंग. मग त्यांना शिकवण्यात आलं की प्रधानमंत्री असं तुम्हाला विचारतील तेव्हा तुम्ही त्यांना हे उत्तर द्यायचं. म्हणजे जसं प्रधानमंत्री ते त्याचं काय असतं ते टेलिप्रॉम्प्टर ठेवून भाषण करतात, तसं या माझ्या गोरगरिबांना ट्रेनिंग देऊन तिकडे बोलायला लागलं. देशभरामध्ये बघितलं गेलं आणि देशात वाटलं काय सगळ्यांना वाटलं की खरोखर आदिवासी महिलेचं उत्पन्न दुप्पट झालंय, तिचं झालंय, उद्या आपलं पण होईल, आपण आज याला मत द्यायला पाहिजे. हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. खरं यांचं दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहे. म्हणून आता या ताईने जे काय सांगितलं की निवडणूक आल्यानंतर 500 रुपयांनी मत नाही विकत घेत, तुमचं आयुष्य विकत घेतात आणि नुसतं विकत घेत नाही, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. आज समजा केलं असेल मतदान, आपण तर ती मत चोरी सुद्धा उघड केल्या. हे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकारच नाहीये, हे मत चोरी करून निवडून आलेलं सरकार आहे, चोरलेलं सरकार आहे.